रोज करा हे 15 गुप्त उपाय. घरात बरकत येईल, लक्ष्मी धावत घरी येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रोज घरात तिन्ही सांजेला कापूर जाळायला सुरुवात करा. मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहील. गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो. तिजोरी, गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा. 2. जो कठोर बोलतो, जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते. पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 3. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही. जे लोक ओल्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. 4. श्री महालक्ष्मी यंत्र व श्री विष्णूची प्रतिमा जेथे श्री विष्णूचा वास असेल तिथे श्रीलक्ष्मी येणार हे निश्चित व श्रीयंत्र ठेवावे. श्री कुबेर यंत्र, श्री कुबेर मूर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व 2 गज म्हणजे हत्ती ठेवावेत. मांजरीची ज्वार म्हणजे मांजरी जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा तिची जी ज्वार बाहेर पडते हे ज्वार लक्ष्मीयुक्त पैसा, धन, सोने आकर्षित करण्याचे महत्त्वाचे मानले जाते. ज्वार ही अत्यंत दुर्मिळ असली तरी ती फार उपयुक्त आहे. 5. तिजोरीत आरसा, चंदनाचं लहानसे खोड, सियारसिंग, हातजोडी, इंद्रजाल, कस्तुरी, अत्तर, हिना नावाचे अत्तर हे सर्व श्रीलक्ष्मीला प्रिय वस्तू तिजोरीत ठेवावे. या वस्तूमुळे तुमचे पैसे कोणाकडून येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नोकरी प्रगतीत होईल. तिजोरीत एक मोती व दक्षिणावर्ती शंख ठेवावे. हे श्रीलक्ष्मीचे दोघेही भाऊ आहेत. 6. ज्या ठिकाणी सहज कोणाचेच लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवा. तिजोरी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच असावी, इतर लोकांना माहिती असू नये. 7. एखाद्या केस संबंधित कागदपत्र, पैसे किंवा दागिन्यांसोबत ठेवू नये, यामुळे हानी होऊ शकते. 8. तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये, यामध्ये नेहमी काही ना काही ठेवले पाहिजे ज्यामुळे त्याची सार्थकता कायम राहील. 9. देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी, गल्ला किंवा पैसे ठेवू नये, अन्यथा तुमचे लक्ष नेहमी धनावर राहील आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही. 10. रोज घरात सकाळी श्री विष्णू सहस्रनाम व श्रीसूक्त म्हणावे किंवा ऐकावे. 11. दर शुक्रवारी सकाळी, संध्याकाळी, रात्री केव्हाही एकदा श्रीलक्ष्मीसहित कुबेर म्हणजे तिजोरी पूजा करावी. पूजा चालू असताना गुगळाचा धूर करावा व श्रीलक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य, विलाची लवंग, बासुंदी, तांबूल याचा नैवेद्य दाखवा व जयलक्ष्मी माता ही आरती करावी व सकाळी स्नानाआधी धन अथवा पैसे यांना स्पर्श करू नये. 12. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. 13. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. 14. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी, पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. 15. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते. 16. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे.
हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. 17. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. या काही उपायांनी आपल्या घरातील आर्थिक अडचणींवर मात करता येईल आणि आपल्या घरात देखील लक्ष्मी माता सुख, समृद्धी आणि संपत्तीसहित स्थिर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.